विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ। उजनी अपडेट 31 जुलै 2026। दुपारची स्थिती। पुणे जिल्ह्यासह उजनीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेला पाऊस यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढते। त्यामुळे उजनी धरणातून दुपारी 1:30 वाजल्यापासून 70,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे। धरण 99% भरून अधिक भरलेलं आहे आणि पूर यंत्रणा करता म्हणून हे पाणी सोडलं जात आहे। दुसरीकडे नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणाचा विसर्ग वाढवून दुपारी तो जवळपास 42,000 क्युसेक इतका करण्यात आला। नीरा देवघर धरणातून पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे वीरमधून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलाय। हे पाणी नीरा नदीमार्फत नरसेपूर संगम इथून भीमा नदीमध्ये मिसळत आहे। त्यामुळे उद्यापासून भीमा नदीची पाणी पातळी कमालीची वाढणार आहे आणि नदी पूरसदृश्य स्थितीमध्ये वाहणार आहे। कारण या दोन्ही धरणांचा विसर्ग पाहिला तर तो जवळपास 1,10,000 क्युसेकहून अधिकचा होतोय। सध्या भीमा नदी पंढरपूरला 40,000 क्युसेकनं वाहते, मात्र आता जास्त पाणी सोडण्याची प्रक्रिया आजपासून सुरू आहे दोन्ही धरणातून। त्यामुळे उद्यापासून भीमा नदी पूरसदृश्य स्थितीमध्ये येऊ शकते। भीमा व नीरा खोऱ्यात अद्याप पाऊस सुरू असल्यामुळे तेथील अनेक धरणांमधून पाणी सोडलं जातं। भीमा खोऱ्यातील घोड, चासकमान, मुळशी असं वडिवळे तसेच खडकवासला या धरणातून पाणी सोडलं जातंय। हे पाणी सगळं उजनीमध्ये येतं, त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। याचबरोबर स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुद्धा सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे। यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा दुपारी वाढवण्यात आलाय। नेरा खोऱ्यातल्या पावसामुळे वीरमधून विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहते आणि त्यांच्या पाणी पातळीमध्ये उद्यापासून कमालीची वाढ होणार आहे। त्यामुळे भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला।